आला 2 मिनिटं पाणी माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. माझा आवाज सगळ्यांना येतोय? मला तुमच्याकडून रिस्पॉन्स हवाय. मी खरं तर व्याख्यान करता नाहीये. मी आपल्याशी 2 गोष्टी बोलायला आलेलो आहे. मी एक साधा इतिहास अभ्यासक आहे. मी तुमच्या आमच्या सारखाच नोकरीवाला माणूस आहे आणि त्यानंतर हाऊस म्हणून एक छंद म्हणून इतिहास वाचणे, इतिहास अभ्यासणे हे माझं एक माझ्या हॉबी आपण ज्याला म्हणतो, छंद ज्याला आपण म्हणतो ते आहे. तर आज सर्वप्रथम आपणा सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसं मी कालच्या माझ्या व्याख्यानात पण सांगितलं की मला असा कुठलाही राजा माहीत नाहीये त्या काळातला किंवा आत्ताचाही ज्यांची जयंती
इतक्या वर्षांनी सुद्धा आपण त्याच जल्लोषामध्ये साजरी करतो. तर हे आजचं व्याख्यानाचं जे मला सौभाग्य लाभलं त्यासाठी मी आंग्रे साहेबांचा खूप ऋणी आहे. मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. तर आजचा विषय मी तुम्हाला थोडासा एक इंटरेस्टिंग विषय सांगणार आहे. महाराजांनी कुठल्या प्रकारे आपली सुरतेची मोहीम केली. सुरतेची मोहीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोक त्याला लूट म्हणतात, पण आम्ही त्याला सुरत मोहीम म्हणतो. याचं कारण असं आहे की ती लूट ही कोणाच्याही नुकसानासाठी केलेली नव्हती, तर आपल्या स्वराज्याची भरपाई म्हणून केलेली होती. जेव्हा लूट केली जाते तेव्हा लुटणारा जो व्यक्ती असतो तो स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी किंवा स्वतःची खिसे भरण्यासाठी ती लूट करतो. पण आपल्या छत्रपतींनी, आपल्या महाराजांनी ती लूट स्वतःचा खिसा भरण्यासाठी नाही, तर स्वराज्याची भरपाई करण्यासाठी केली होती. म्हणून त्याला आम्ही लूट म्हणत नाही, तर त्याला आम्ही मोहीम म्हणतो. तर या मोहिमेचं वैशिष्ट्य असं होतं की ती मोहीम ही एक मोहीम नव्हती. महाराजांनी 1657 पासून ते 1679 पर्यंत अशा 17 मोहिमा केल्या, ज्याला आपण या कॅटेगरीत म्हणू शकतो. या 17 मोहिमा वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. सुरतेतच त्यांनी 2 वेळा केल्या. त्याचबरोबर 17 वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी या मोहिमा केल्या. आणि इथून आपल्याला जे धन लाभलं, इथून आपल्याला जी संपत्ती लाभली, त्याचा संपूर्ण उपयोग महाराजांनी स्वराज्य बांधणीसाठी केला. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 1664 सालची 1664 साल म्हणजे सुरतेच्या लुटीचं पहिलं साल. त्यावेळेस सुरतेची मोहीम पहिल्यांदा सुरू झाली. त्यावेळेस आपल्या स्वराज्याची भौगोलिक परिस्थिती काय होती, आपल्या स्वराज्यामध्ये आपलं उत्पन्न किती होतं, आपलं क्षेत्रफळ किती होतं, तर आपलं क्षेत्रफळ होतं 50,000, साधारणतः 50,000 स्क्वेअर किलोमीटर. याच्यामध्ये 10,000 स्क्वेअर किलोमीटरचा जो भाग होता तो पुणे परगणा, जो शहाजी महाराजांची जहागिरी होती, जी त्यांना आदिलशाहीतून मिळाली होती, तो भाग होता. आणि बाकीचे जे 40,000 स्क्वेअर किलोमीटर होते ते आपल्या छत्रपतींनी पूर्वी निजामशाहीत असलेला जो भाग होता, जो आदिलशहाने घेतला होता, तोच पुन्हा जिंकून आपल्या स्वराज्यात आणला होता. याचं उत्पन्न त्या काळी 5 लाख होऊन म्हणजे 20 लाख मुघली रुपये इतकं होतं. हे फार कमी होतं उत्पन्न, कारण की आपल्याकडे जो भाग होता, तो मेजरली जो भाग होता तो सगळा डोंगराळ प्रदेश होता, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो. मेजरली आपल्याकडे जो भाग होता त्याच्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचा पूर्व आणि पश्चिम भाग एवढाच भाग होता. तर या भागामधलं मुख्य उत्पन्न जे होतं ते शेतीचं उत्पन्न होतं. जरी किनारपट्टी आपल्या बाजूकडे असली तरी ते महत्वाची बंदरं होती ती पोर्तुगीज, सिद्धी आणि मुघलांच्या ताब्यात होती. त्यामुळे तिथून आपल्याला काहीच उत्पन्न येत नव्हतं. तिथून जर यायचं तो फक्त कर यायचा, व्यापारी उत्पन्न आपल्याला काहीच नव्हतं. मुळात आपल्याला धनाची गरज का होती? खरं तर शिवाजी महाराज, आपले छत्रपती शिवराय यांनी स्वराज्याची जी मेढ बांधली, स्वराज्याचा जो निर्धार केला, त्यासाठी धनाची गरज होती. त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी जहागीरदारी स्वीकारून आपलं आयुष्य खूप चैनीत घालवलं असतं. पण त्यामुळे आज हे आपण असे फिरतोय, ते आपल्याला फिरता आलं असतं का? मुळीच नाही. आजही आपण एका असुरी सत्तेमध्ये आपण आज राबलो असतो. आणि महाराजांनी दिलेल्या प्रेरणेमुळे, महाराजांना काय होतं, त्यांच्याकडे जहागीरदारी होती, त्यांच्याकडे 10,000 स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश होता. ते अगदी त्यांचं आयुष्य आरामात गाजवलं असतं, त्यांनी आरामात घालवलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आपल्या स्वराज्याच्या रयतेसाठी तो ध्यास घेतला आणि त्यासाठी त्यांना धनाची गरज होती. मुख्य गोष्टी 3 होत्या आपल्याला धनाची गरज का होती. पहिली गोष्ट लष्कर, आपलं जे सैन्य. जर आपलं सैन्य सक्षम असेल तरच आपण आपल्या स्वराज्याची विस्तार करू शकत होतो, स्वराज्याची संरक्षण करू शकत होतो, आपल्या रयतेचं संरक्षण करू शकत होतो. दुसरी गोष्ट आपले गड किल्ले. आता आपल्याला आपण ज्या स्वराज्यात आहोत तिथे 350 गड किल्ले आहेत. जेव्हा महाराज म्हणजे 1664 ची गोष्ट आहे तेव्हा महाराजांकडे 100 गड किल्ले होते. आणि त्या 100 गड किल्ल्यांमध्ये जर आपल्याला एका गड किल्ल्याची रसद सांभाळायची असेल तर कमीत कमी 500 लोकांना वर्षभर पुरेल एवढी रसद आपल्याला तिथे ठेवावी लागत असे. कारण की कुठलाही आणीबाणीचा प्रसंग कधीही येऊ शकतो. त्यामुळे 100 किल्ल्यांची अशी रसद ठेवणं यासाठीही धनाची गरज होती. त्याचबरोबर महाराजांनी त्यानंतर आरमार बांधणीचा सुद्धा निर्धार केला आणि महाराजांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं पोर्तुगीजांना. आपल्याला कदाचित माहिती असेल ही गोष्ट, महाराजांनी पोर्तुगीजांना कॉन्ट्रॅक्ट दिलं. पण पोर्तुगीज काय
फार टिकले नाहीत आपल्याकडे. त्यांनी 8 महिन्यात काम सोडलं, 8 महिन्यात त्यांनी 2 जहाजं बनवली आणि काम सोडून दिलं. पण महाराजांनी, आपल्या शिवरायांनी 2 जहाजं यांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग, आजच्या भाषेत आपण म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आपलं अख्खं आरमार उभारलं. आपली जी जहाजं होती, छोटी गुराबं जहाजं होती, हे लोक वलवत न्यायचे आणि अशी जहाजं इंग्रज, जे आपले मुंबईचे इंग्रज होते, इंग्रज व्यापारी होते, त्यांनी सांगितलं अशी जहाजं आम्हाला आमच्याकडे हवे. म्हणजे आज आपण म्हणतो ना इंडियन, लोक बरेच म्हणजे पूर्वी म्हणायचे इंडियन सामान सब स्टँडर्ड असतं, पण तसं नाहीये. महाराजांनी त्यावेळेस बनवलेली जहाजं ही त्यावेळेस टॉप नॉच क्वालिटीची होती आणि ती इंग्रजांना हवी होती. म्हणजे तुम्ही विचार करा की महाराजांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं किती नॉलेज असेल. त्यानंतर महाराजांनी या ज्या मोहिमा केला याची पूर्वतयारी कशी व्हायची याबद्दल आपण थोडंसं बोलूया. याची पूर्वतयारी म्हणजे मुळात आपल्याला ह्याचा सीझन कुठला असेल, म्हणजे कुठल्या कालावधीत आपल्याला ही तयारी करायची आहे, याच्यासाठी खूप महत्वाचं एक विचार करावा लागत असे. म्हणजे तीव्र उन्हाळा किंवा तीव्र पावसाळा कधीच निवडला जात नसे, कारण की त्या वेळात प्रवास करणं खूप कठीण होत असे. म्हणजे एक्झाम्पल, ऑक्टोबर ते फेब्रुवारी याच काळात या सगळ्या मोहिमा झाल्या. या सगळ्या मोहिमा व्यवस्थितरित्या याच काळात पार पडल्या. त्यानंतर त्या क्षेत्राची, जिथे आपण मोहीम करणार आहोत त्या क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, म्हणजे मुख्यतः यासाठी बाजारपेठा, व्यापारी केंद्रे, बंदरे ह्या गोष्टी निवडल्या जायच्या आणि तिथून त्यांची म्हणजे शत्रूची जी रिइन्फोर्समेंट आहे, ज्याला त्या काळी फौज म्हटली जायचं, जी त्यांना बॅकअप करू शकते, ती फौज किती दुरीवर आहे, ती कुठल्या वेगळ्या कार्यात, कुठल्या वेगळ्या युद्धात गुंतलेली आहे, याची सुद्धा माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं असेल. ती माहिती असेल तरच आपण पुढची पावलं घेऊ शकत होतो. त्याचबरोबर आपण इथून जाताना सुरतेच्या वेळेस किंवा इतर कुठल्याही मोहिमेच्या वेळेस जाताना महाराजांकडे कमीत कमी सामान असलं पाहिजे किंवा महाराजांच्या सैन्याकडे कमीत कमी सामान असलं पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन आपण एका विशिष्ट वेळेत ती मोहीम पूर्ण करू आणि जास्तीत जास्त लुटीची सामग्री घेऊन पुन्हा परत येऊ. म्हणजे जरी जाताना आपण रिकाम्या हाताने गेलो तरी येताना आपल्याला पूर्ण भरूनच यायचं होतं. त्यानंतर जे आपले घोडदळ होतं, तुम्ही जर पाहिलं असेल तर मुघली घोडदळ आणि आपल्या मराठ्यांचं घोडदळ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. मुघली घोडदळाचे जे घोडे होते त्यांच्यावरती दस्तगीर किंवा त्यांचे जे बरेचसे त्यांचे अलंकार असतात घोड्यांचे ते असायचे, पण आपले जे मराठ्यांचं घोडदळ होतं त्यांचे घोडे हे फार हलके असायचे. हलके म्हणजे मी कुठल्याही प्रतिमध्ये नाही बोलत आहेत, पण वजनाने हलके असायचे. का तर त्यांचा वेग खूप जास्ती असावा म्हणून. या गोष्टींचा अभ्यास केला जायचा प्रत्येक मोहिमेच्या आधी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 3 स्ट्रॅटेजीज तिथे वापरायच्या असायच्या. पहिलं म्हणजे धक्का तंत्र, म्हणजे कुठलीही मोहीम करताना शत्रूला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माहित नसलं पाहिजे की आपण कुठली म्हणजे आपल्यावर कोण येतंय, कोण चालून येतं आणि आपल्याबरोबर काय होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चपळता त्याच्यामध्ये जितकी चपळता दाखवता येईल, जितकं सामग्री आपल्याला गोळा करता येईल ती सगळी चपळतेने गोळा करायची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परतीचा वेग, म्हणजे परतीच्या वेगावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. कारण शत्रूचं सैन्य आलं आणि आपला वेग मंदावला तर सगळ्याच गोष्टी संपल्या. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं ते गुप्तहेर खातं, म्हणजे बहिर्जी नाईक यांचं गुप्तहेर खातं. आणि बहिर्जी नाईकांचं गुप्तहेर खातं या सगळ्यामध्ये एक्सपर्ट होतं. म्हणजे तुम्हाला आता भारताची जी इंटेलिजन्स सर्व्हिस आहे त्या इंटेलिजन्स सर्व्हिसचं जर मी कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल लोकांना, पण आपल्या आत्ताची भारताची इंटेलिजन्स सर्व्हिस ही सगळी बहिर्जी नायकांवर अवलंबून होती, हे मी तुम्हाला ठाम आणि छाती ठोकपणे सांगू शकतो. ते तिथूनच सगळं शिकून आत्ताची आपली इंटेलिजन्स सर्व्हिस सगळी चालते आहे. कारण शत्रूच्या गोटातली इत्यंभूत माहिती घेऊन येणं हे त्यांचं मूळ कर्तव्य होतं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सुरतेच्या वेळेसचं एक उदाहरण आहे विरजी वोरा. आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल, विरजी वोरा हा खूप मोठा व्यापारी होता. इंग्रजांना सुद्धा तो कर्ज द्यायचा. म्हणजे आजच्या काळातला जर त्याचं नेटवर्कचं आपण भाष्य केलं तर आजच्या काळात त्याची नेटवर्क कमीत कमी 2 लाख करोड एवढी असावी आजच्या काळातल्या हिशोबानुसार. पण त्या विरजी वोराच्या एकूण धनसंपत्तीचे सगळा हिशोब हा बहिर्जी नाईकांनी आणला होता. इतकंच काय की कोणाच्या खिशात किती रुपये आहेत हे सुद्धा बहिर्जी नाईकांनी अगदी अचूकपणे शोधून आणलं होतं. ज्याला आपण ब्ल्यू प्रिंट म्हणतो आजच्या काळात,
म्हणजे आता समजा एखादा व्यापारी आहे, त्याच्या घरात त्याचं तिजोरी किती भरलेली आहे, त्याच्या तिजोरीत जायचा मार्ग कसा आहे, त्याने कुठे कुठे लपवलंय, कुठे कुठे धन साठवलंय, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यामध्ये शोध घेतला, त्याचा अभ्यास केला आणि त्यात ते नंतर घेऊन आले. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं यासाठी महत्वाचं होतं, कारण की जर एखादी वस्तू चुकली, एखादं टाइम प्रिसिजन चुकलं, तर आपली सगळी मोहीम पूर्ण पाण्यात जाऊ शकते आणि आपल्या सगळ्यात महत्वाचा मावळ्यांचा जीव, जो महाराजांसाठी सगळ्यात महत्वाचा होता, तो धोक्यात येऊ शकतो. तर ही होती सुरतेच्या मोहिमेची किंवा पूर्ण एकंदरीत कुठल्याही मोहिमेची गोष्ट. महाराज कशा प्रकारे आपली लूट आणि कशा प्रकारे आपल्या मोहीम प्लॅन करायचे, त्याच्यामध्ये महिरजी नायकांचा आणि त्यांच्या इतर मावळ्यांचा कसा सहभाग असायचा आणि किती प्रिसाइजली आणि किती प्रिकॉशनने ही प्लॅन करायचे, ही गोष्ट आपली महाराजांची होती. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपण ही मला संधी दिली त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद. मी आपला ऋणी आहे. तर त्याचबरोबर मी खरं तर व्याख्याता नाही, मी एक छोटासा इतिहास अभ्यासक आहे. जसं मी सांगितलं, माझं स्वतःचं एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मी याच संदर्भात, इतिहासासंदर्भात आणि प्राचीन मंदिरांसंदर्भात खूप माहिती सांगत असतो. त्याचं नाव आहे प्रतीक चव्हाण शोध इतिहासाचा. तुम्ही नक्की एकदा पहा आणि सबस्क्राईब करा. आणि हा सुद्धा व्हिडिओ आपला येणारच आहे, तो मी तुम्हाला पाठवेन, तुम्ही तो पुढे पाहू शकता. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळाचे अध्यक्ष रामेश्वरजी आंग्रे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे इथे सत्कार करायचा आहे आणि यानंतर सन्मान करायचा आहे. सिमरन किशन सिंग कडेचा. काय चालू आहे? सिमरन सापंती काय सिमरन. आता यानंतर सिमरन किशन सिंग कडेजा ही आपल्या समोर एक छोटं भाषण करणार आहे. प्रतीक चव्हाण यांचं जे युट्यूब चॅनल आहे, हे प्रतीक चव्हाण शोध इतिहासाचा